श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. उन्हाळ्यात आपली त्वचा खूप ऑइली होते, टॅनिंग येतं, पिंपल्स येतात आणि चेहरा डल दिसायला लागतो. म्हणून हा फेस पॅक उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आणि उन्हाळ्यातच आपल्याला भरपूर कार्यक्रम असतात, एंगेजमेंट, लग्न, वास्तू आणि भरपूर प्रमाणात इव्हेंट असतात. तर मी हा फेस पॅक तुमच्यासाठी आणलेला आहे. खूप सोपा आणि घरगुती आहे. तर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक स्वच्छ बाऊल आणि त्याच्यामध्ये घ्यायची आहे मुलतानी माती. मुलतानी मातीचे खडेसुद्धा मिळतात, पण मला इथे खालीच आयुर्वेदिक शॉप असल्यामुळे मेडिकल मी इथनं मुलतानी मातीची पावडर आणलेली आहे. तुम्हाला जर मुलतानी माती खड्या फॉर्ममध्ये मिळत असेल तर तीसुद्धा तुम्ही आणू शकता, पण फक्त थोडा वेळ तुम्ही गुलाबजलमध्ये ती भिजत घाला. मुलतानी माती आपल्या स्किनवरील जास्तीचं जे ऑइल असतं ते काढतं, परत पोर्स क्लीन करते आणि आपल्या स्किनला थंडावा देतो. उन्हाळ्यात जे आपल्याला घाम किंवा जे ऑइल येतं ते चिकटपणासुद्धा ते कमी करतं. तर इथे मी घेतलेली आहे मुलतानी माती. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तांदूळाचं पीठ. तांदूळामध्ये नैसर्गिक ब्राईटनिंग गुण असतात, जे आपल्या स्किनचं टॅनिंग कमी करतं आणि त्वचेला आपल्या सॉफ्ट बनवतं. लग्न किंवा फंक्शन आधी वापरलं तर चेहरा एकदम फ्रेश दिसतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मसुरीचं पीठ. तर बऱ्याच जणांना मसूरचं डाळ माहिती नाही, म्हणून मी आधी तुम्हाला डाळ दाखवली. मसुरीचं पीठ हे नैसर्गिक स्क्रबचं काम करतं, डेड स्किन काढून टाकतं आणि आपली स्किन उजळायला मदत करतं. त्यानंतर घेतली आहे मी आंबे हळद. तुम्ही आंबे हळदच असेल तर फार चांगलं, नसेल तर तुमची घरगुती घेतली तरीही चालेल, पण त्यामध्ये कुठलीही भेसळ नको. जर तुम्ही कुठलं विकत आणत असाल तीसुद्धा त्याची प्युरिटी व्यवस्थित आहे का ते बघून घ्या. आणि आता आपल्याला टाकायचं आहे रोज वॉटर. रोज वॉटर तुम्ही घरी बनवू शकता. मी घरी बनवलेला आहे, तोच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता इथे मी टाकत आहे रोज वॉटर. रोज वॉटर आपल्या स्किनला फ्रेश ठेवतं आणि ग्लो वाढवतं, पोर्स टाईट करायला मदत करतं. आता हा फेस पॅक तुम्ही रोज वॉटरने पण बनवू शकता, किंवा पूर्ण रोज वॉटर नाही टाकायचं तर तुम्ही कच्चं दूध किंवा दही पण घेऊ शकता. पण दही तुम्ही लक्षात ठेवा ते फ्रेश असावं, जास्त आंबट असू नये, कारण स्किनसाठी दही केव्हाही फ्रेश लावायचं. आणि जर आपल्याला हेअर मास्क करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दही आंबट असलेलं चांगलं. तर इथे तर मी हा फेस मास्क पूर्ण रोज वॉटरनीच बनवलेला आहे. आता आंबट दही का नको, जर जास्त आंबट दही घेतलं आपण तर आपल्या स्किनवरती त्याचं इचिंग होते. त्याच्यामुळे जास्त आंबट दही आपल्या स्किनसाठी कधीही घ्यायचं नाही. आता हे रोज वॉटरनी छान बनवून घ्यायचं. मी सुद्धा विकतचंच रोज वॉटर यूज करत आहे, कारण माझं जे घरी बनवलेलं होतं ते संपलं. तर आता हा फेस मास्क तयार झालेला आहे. थोडी अशीच क्वांटिटी ठेवा, कारण आपल्या चेहऱ्यामध्ये छान तो ॲब्सॉर्ब झाला पाहिजे, चेहऱ्यावरती लागला पाहिजे. आणि इथे मी थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेत आहे. ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल टाका किंवा आल्मंड ऑइल पण टाकू शकता, पण 2 ते 3 थेंब ऑइल जरूर टाका, कारण ऑइल त्वचेला हलकी मॉइश्चरायझिंग देते. त्यामुळे पॅक लावल्यानंतर त्वचा आपली कोरडी वाटत नाही. तर अशा प्रकारे हा फेस पॅक आपला चेहरा लावण्यासाठी रेडी आहे. तर मी इथे आता दह्याने चेहरा स्वच्छ धुवून घेत आहे. मला दहीच आवडते चेहरा क्लीन करायला, कारण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि हे नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, जे डेड स्किन काढून टाकतं, चेहरा उजळ दिसायला मदत करतं आणि आपली त्वचा मऊ आणि स्मूथ बनवते. आणि दही आपल्या स्किनमधलं जास्तीचं तेल कमी करतं, पण पूर्णपणे ड्रायसुद्धा होऊ देत नाही, म्हणून ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे मी दह्याने चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. आता स्वच्छ पुसून घ्यायचा, पण जास्त ड्राय होऊ द्यायचा नाही. मलासुद्धा 3-4 दिवसापासून बरं नव्हतं, पण आता 2-3 दिवसांनी माझ्या मैत्रिणीकडे तिच्या घराचं वास्तू आहे, म्हणून म्हटलं चला आता छान असं एक फेस पॅक तयार करायचा आणि घरगुती फेशियल करायचं. तर व्हिडिओ स्किप न करता बघत चला. मी याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्ससुद्धा देत असते. आणि आता अशा प्रकारे फेस पॅक आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचा. तुम्हाला कुठल्याही इव्हेंटला, लग्नाला जायचं असेल किंवा साखरपुड्याला जायचं असेल तर तुम्ही 2 दिवस आधी किंवा आदल्या दिवशी हा फेस पॅक लावला तर तुमचा चेहरा खूप ग्लो करेल. सगळेजण विचारतील तुम्हाला कुठला फेस पॅक तू यूज केलेला आहे. तर आता हा पॅक पूर्ण चेहऱ्याला आपण लावून घेतलेला आहे. कधीही पॅक वरच्या डायरेक्शनने लावायचा
आणि लावल्यानंतर हळूहळू त्याला मसाज करायचं. आपण जे ऑइल टाकलं होतं ना, त्या ऑइलमुळे आपल्या चेहऱ्यावरची जी डस्ट धूळ आहे ना ते सुद्धा निघून येते आणि आपला चेहरा आपण किती मसाज केला तरी ड्राय होऊ देत नाही, ती सॉफ्टच राहते. त्यामुळे हळूहळू सगळं मसाज करून घ्यायची. जास्त चेहऱ्याला रब करायचं नाही, हळूहळू मसाज करायची की जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं आपलं ब्लड सर्क्युलेशन होते. तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 2 वेळा यूज करा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग असतील, अनइवन स्किन असेल किंवा चेहरा खूप ड्राय वगैरे झाला असेल तर तो खूप सॉफ्ट होईल. तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डागसुद्धा हळूहळू कमी होतील. आता अशा प्रकारे आपण चेहऱ्यावरची छान मसाज करून घेतला आहे की जेणेकरून धूळ, डेड स्किन सगळी निघून गेलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता चेहरा किती छान ग्लो आलेला आहे. चेहरा असा पिंक झालेला आहे कारण आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन होते. परत आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन, धूळ सगळं निघून जाते. तर इथे तुम्ही बघू शकता स्किन खूप सुंदर झालेली आहे. चेहरा किती ग्लो करत आहे. मी आता हा फेस पॅक 10 ते 15 मिनटं ठेवलेला होता. जास्त वाळू द्यायचा नाही आहे तो फेस पॅक. जर जास्त वाळला तर थोडं साधं पाणी किंवा गुलाबजल घेऊन ते काढायचं हळूहळू. आणि आताच पूर्ण फेस पॅक काढल्यानंतर बर्फ फिरवायचा. बर्फ फिरवल्यानंतर आपले पोर्स असतात ना ते टाईट होतात आणि स्किन सॉफ्ट होते. उन्हाळ्यात आपल्या स्किनला बर्फ फिरवल्यानं खूप छान थंडावा वाटतो अगदी. अशा प्रकारे छान बर्फ मी फिरवून घेत आहे आणि छान टॅप करायची स्किन. आणि आता मॉइश्चर लावून घ्यायचं तुम्हाला जे आवडेल ते. जर तुम्ही उन्हाळा आहे तर ॲलोव्हेरा जेल लावलं तरीही चालेल. आणि मी पुन्हा एकदा सांगते की हे जे तुम्ही फेस पॅक जर रात्री केले तर खूप छान त्याचा रिझल्ट राहते. आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे कारण आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे आणि प्रत्येक लाईक कमेंटमुळे हे शक्य झालेलं आहे. मनापासून धन्यवाद. पुढे अशीच साथ असू द्या. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण मिळून अजून पुढे जाऊया. पुन्हा एकदा धन्यवाद. आता आपलं पुढचं लक्ष्य आहे 1000 सबस्क्रायबर. मला खात्री आहे तुमच्या प्रेमाने आणि सपोर्टने आपण हा टप्पा नक्की गाठू. तुमचा एक शेअर आणि एक लाईक माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे.